नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे रात्र वैऱ्याची. लेखन गणेश फाफळे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. छे, या पावसाला पण ना आत्ताच यायचं होतं. नेहमी नको त्या वेळेच काय येत असेल हा. नको तिथेच पडतोय एखाद्या खोडकर माणसासारखा. स्वतःशीच पुटपुटत सौम्या छत्री उघडत ऑफिसच्या बाहेर पडली. आणि आजच नेमकं बॉसलाही सगळं काम पूर्ण करून हवं होतं. नको ती झंझट नुसती. आता या पावसात कशी जाऊ मी एकटी घरी. चिऊ पण एकटीच आहे. बेचारी वाट पाहत असेल. फोन पण खराब झाला आहे. तिचा काही कॉन्टॅक्ट करायचा झाला तरी कसा करायचा. घरी तर जावंच लागेल, पण या भयान काळोख्यात त्यात हा पाऊस. देवा वाचव रे बाबा मला. काहीतरी मार्ग कर मोकळा. हा पाऊस तरी थांबव. जरा चिडूनच तिने नाक तोंड मुरडले आणि तिच्या स्कूटीच्या डिक्कीत पर्स टिफिन ठेवत एक नजर इकडे तिकडे कटाक्ष टाकत, अरे कोणीच नाही रोडला. आता कसं जावं बरं एकटीने. सौम्या खूप घाबरली होती. छत्री घेऊन गाडी तरी कशी चालवणार. जाऊ दे, छत्री ठेवूनच देते. जाऊया आता भिजत, असं म्हणत तिने छत्री ठेवून दिली आणि ओढणी कमरेशी बांधून स्कूटी स्टार्ट करून ती रोडला लागली. रात्रीची ती नीरव शांतता, पावसाचे कुंद वातावरण आणि सारखीच सुरू असलेली रिपरिप. त्यातच भरीतभर त्या रातकिड्यांची कर्णकस अशी किरकिर. किती भयानक आहे हे सगळं. मध्येच पाल्यापाचोळ्यात धप्प दबक असे आवाज ऐकू येत होते. या अशा भयानवेळी ती एकटीच अगदीच बिचकत घाबरत गाडी चालवत होती. त्या आजूबाजूच्या आवाजाने सौम्या पुरती घाबरली होती. हळूहळू ती सिटीच्या बाहेर पडली आणि सिटी बाहेर असलेल्या घनदाट झाडीतून आणि गर्द त्या वनराईतून जाणाऱ्या रोडला लागली. एरवी तिला आवडणारा तो निसर्गरम्य परिसर, तो घनदाट झाडीतून जाणारा रस्ता खूपच मनाला भावणारा आणि तिच्या आवडीचा. पण आता मात्र त्याचे ते भयानक रूप तिला खूपच घाबरवत होते. मनात लाखो विचारांचे काहूर माजले होते. त्या भयान काळोखाला चिरत तिच्या स्कूटीचा प्रकाश पुढे पुढे सरसावत होता. पावसात भिजून ती थंडीने कुडकुडून गेली होती. पण काय करणार. घाबरत घाबरत ती बरेच अंतर कापत त्या घनदाट झाडीतून बाहेर पडली. हातपाय थरथरत होते. पावसाने अधिकच जोर धरला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट. काळीच कापणारी ती भयान रात्र. अशात कुठे थांबायचं म्हटलं तरी काहीच पर्याय नाही. कारण कुठे आश्रय घ्यायला कोणतीच जागा वा पर्याय त्या घनदाट जंगलात नव्हता. तो जंगलाचा रस्ताच अजून निम्मा संपायचा होता. या सगळ्यात तिला काळजी होती ती म्हणजे फक्त घरी असलेली तिची 15 वर्षाची चिऊ. दोघी मायलेकींचंच वास्तव्य होतं त्या घरामध्ये. चिऊचे पप्पा, त्यांची तरी काय आठवण काढावी. आणि यावेळी जबाबदारी म्हणून कधी समजले असते तर अशा परिस्थितीत ह्या वाळवंटात एकटीला सोडून गेलेच नसते. सौम्या उगाचच संतापते आणि गाडी अधिकच पळवायचा प्रयत्न करते. इतका वेळ जाऊनही एकही गाडी आपल्याला भेटली नाही. काय माहीत काय झालंय, पण अचानकच काळजाची धडधड का वाढली. ही बेचैनी का होते मला, ती पण अचानक. काही घडणार आहे का. नाही, काहीतरी नक्कीच घडणार आहे. ही एवढी धडधड, हे जणू काही वाईट घटनेचे संकेतच आहेत. का कुणास ठाऊक. तिला या अशा विचारांनी घेरलं. ती खूपच अस्वस्थ झाली. भेदरल्या हरिणीसारखी तिची मान इकडे तिकडे फिरली.
काळीच कापणारी ती भयान शांतता तिला अधिकच भयान वाटली. गाडीचा स्पीड वाढवत ती थोडीच पुढे गेली आणि आणि हे काय, मला काहीच दिसत नाहीये. अचानक समोरून येणाऱ्या एका 4 चाकीचा लख्ख प्रकाश सौम्याच्या डोळ्यावर पडला. त्या प्रकाशाने तिला समोर काहीच दिसेनासे झाले. ती घाबरली. अंगाचा थरकाप उडाला. मनात माजलेलं लाखो विचारांचं काहूर आणि त्या चिवूची चिंता या सगळ्यात ती भांबावून सौम्या त्या लख्ख प्रकाशाच्या दिशेने भरधाव वेगात जात राहिली. आणि तेवढ्यात खर्र 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 गाडीच्या ब्रेक्सचा कर्णकश आवाज झाला. समोरून येणाऱ्या 4 चाकीच्या प्रकाशाने तिचा रस्त्याचा अंदाज चुकला असावा. अचानक समोरून आलेल्या प्रकाशाने सौम्याला काहीच दिसेनासे झाले. ती अंदाजे चालत चालत राहिली. काही क्षणात तो ब्रेक्सचा कर्कश आवाज, किती वेळ गेला, काय झाले तिला काहीच कळलं नव्हतं. मनात फक्त चिवूची चिंता तिला खात होती. तिला जाणवत होतं ते फक्त वेदनेने भरलेले शरीर आणि त्या भयान रात्रीची भयानकता. रक्ताने माखलेले तिचे ते हातपाय, ती सुन्न झाली होती. ती उठून उभी राहण्यासाठी तळमळत होती. वेदना इतक्या असह्य झाल्या होत्या की साधं हात हलवणं सुद्धा तिला जमत नव्हतं. अशातच ती किलकिल्या डोळ्यांनी बघत होती. मनात मात्र चिवूची चिंता. पण हे काय झालं? या विचारातच तिच्या डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली. तिला काहीच दिसेनासे झाले. हळूहळू तिचं शरीर, तिचं मन लाखो विचारातून आणि असह्य अशा त्या वेदनेतून अनभिज्ञ झालं. कोणतीच जाणीव तिला आता होत नव्हती. ना त्या भयान रात्रीची भयानकता जाणवत होती, ना त्या शरीराच्या जखमा, ना पावसाचे थेंब तिला भिजवत होते, ना कोणतीच हालचाल. अशातच ती उठली. इकडे तिकडे पाहिले. ना हवेच्या झुळकेचा भास होता, ना ओलाव्याचा ओला स्पर्श. आता फक्त मनात होती ती चिवू. उठताच ती सैरभैर झाली. स्वतःशी अर्थहाकेचा आक्रोश केला. पण उपयोग काय? आता तिचा तो आक्रोश कुणालाच ऐकू येत नव्हता. स्वतःशीच आक्रोश करत तिची नजर इकडं तिकडं भिरभिरली आणि तिला तिचंच शरीर निश्चित पडलेलं दिसलं. स्पर्शभूती तिने गमावली होती. अगदी काहीच क्षणांच्या त्या कर्कश आवाजात ती स्वतःचा जीव गमावून बसली होती. याची कल्पना तिला आता झाली की आपण आता या दुनियेचा निरोप घेतला आहे. जखमेतून रक्त वाहणं थांबलं आहे. लाखो यातनेपासून शरीरही आता मुक्त होऊन निश्चित पडून होतं. आजूबाजूचे ते 2-3 लोक फक्त ती आहे की गेली याची शहानिशा करत होते. काय प्रकार आहे हा? तिने त्या लोकांना जरा शंकेच्या नजरेने पाहिले. त्यातला एक जण फोनवर बोलत होता. साहब, आपका काम हो गया है, आप हमारा माल तयार रखे. हे काय? म्हणजे हा प्लॅन होता? सौम्या एकदम शॉक झाली. हा जर प्लॅन असेल तर यामागे कोण? नाही, मला याचा शोध घेतलाच पाहिजे. पण हे कोण करेल आणि का? काय बिघडवलं होतं मी कुणाचं? मनात लाखो प्रश्न घेऊन सौम्या स्वतःच्याच मृत्यूचा आक्रोश करू लागली. काळीच भेदून टाकणारा तिचा तो आक्रोश. त्या भेदक वातावरणात ऐकणारा कोणीच नव्हता. त्या गाडीतून उतरलेले ते 3 लोक ती मृत झाल्याची खात्री करून तेथून निघून गेले. ती धाय मोकलून तिथेच रडत होती, ओरडत होती. पण उपयोग काहीच नव्हता. तिची हाक, तिची विनवणी आता या जगाला अनभिज्ञ झाली होती. तिचा आवाज, तिचं अस्तित्व आता या जगातून कायमचं नाहीसं झालं होतं. या जगासाठी तिचा प्रवास कायमचा संपला होता.
पण शेवटी शेवटी आई ती आईच असते ना. तिच्या चिमुरडीची चिंता, तिची काळजी तिला परत घेऊन आली होती. तिच्या विनवणीकडे कोणाचंच लक्ष नाही. आपल्याला आता कोणीच ऐकू शकत नाही हा विचार करून तिने जवळच तिच्या पर्सच्या बाजूला पडलेला तिचा मोबाईल उचलला. तिची मैत्रीण अनन्याला कॉल लावला, पण तिने कॉल घेतलाच नाही. तसेच 2-3 जणांना कॉल केले, पण कोणीच कॉल घेतला नाही. शेवटी तिने आपल्या नवऱ्याला म्हणजे सार्थकला कॉल केला, त्यानेही घेतला नाही. तिने परत परत कॉल केला, शेवटी त्याने फोन घेतला. हॅलो सौम्या, काय झाले इतक्या रात्री? सौम्या काही बोलायच्या आतच तो तिकडून बोलला आणि अर्ध्यावरच थांबला. सार्थक, अरे प्लीज घरी ये ना. अरे आपली चिऊ. चिऊ, काय झालं चिऊला? अरे आपली चिऊ. अगं सौम्या, सांग ना काय झालं चिऊला? अरे सार्थक, तू ये ना घरी. घरी चिऊ एकटीच आहे. माझ्या रोडमध्ये अपघात झालाय. प्लीज तू चिऊला घेऊन ये. हो हो, मी लगेच निघतो. तू आत्ता आहेस कुठे? मी आत्ता शहराच्या बाहेरच्या त्या झाडीवाल्या रस्त्यावर आहे. पण तू आधी घरी जा. हो, तू घाबरू नको, मी आलोच लगेच. इतकं बोलून तो फोन ठेवून देतो आणि लगेच निघतो. कितींदा सांगत होतं हिला, नको जॉबच्या मागे लागू, पण ऐकल तर खरं ना. याच कारणावरून कायमची कटकट आणि त्यातूनच वेगळं हे घडलं. स्वतःशीच बडबडत सार्थक गाडी पळवत होता. चिऊकडे जाण्यापेक्षा त्याने सरळ सौम्याकडे गाडी वळवली. जाता जाताच त्याने ॲम्ब्युलन्सला कॉल केला. इकडे सौम्या तिथेच स्वतःच्या निपचित पडलेल्या शरीराकडे पाहून रडत बसली होती. तेवढ्यात अचानक तिच्या मनात एक तळमळ उठली आणि तिने तडक घराकडे धाव घेतली. आपण आता एक आत्मा आहोत, केव्हाही कुठेही जाऊ शकतो. आणि ती तडक घराकडे धावली.